अणूच्या संरचनेचा शोध। कोणतीही वस्तू कापली किंवा तोडली तर ती अशा लहान लहान कणांमध्ये विभागली जाते। हे कण आणखी लहान कणांमध्ये विभागले जाऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच। कापून किंवा तोडून त्यांचं याहूनही लहान कणात विभाजन होऊ शकतं। पण लहान म्हणजे किती लहान? उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊयात साधारण 2500 वर्षे मागे, इसवी सन पूर्व 6व्या शतकात। हे आहेत त्यावेळचे भारतीय विचारवंत महर्षी कणाद। त्यांनी सांगितलं होतं की जर आपण एखादी वस्तू तोडत गेलो तर ती वस्तू ज्या पदार्थापासून बनली आहे त्या पदार्थाचे लहान लहान तुकडे मिळतील। हे तुकडे आणखी लहान कणांमध्ये विभाजित होऊ शकतात, पण एका मर्यादेपर्यंतच। त्यानंतर मात्र त्यांचं विभाजन करता येणार नाही। हा त्या पदार्थाचा सगळ्यात लहान म्हणजे अविभाज्य भाग असेल। त्यांनी याला कण असं नाव दिलं आणि असंही सांगितलं की सर्व पदार्थ अशाच अविभाज्य कणांपासून बनतात। प्रत्येक पदार्थाचे गुण, कणांचे प्रकार आणि संख्या यांवर अवलंबून असतात। महर्षी कणादांच्या नंतर जवळपास 100 वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व 500 मध्ये ग्रीस देशात डेमोक्रिटस नावाचे विचारवंत होऊन गेले। त्यांनी पदार्थाच्या या अविभाज्य कणाला ॲटमॉस असं नाव दिलं। ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ आहे अविभाज्य। महर्षी कणाद आणि डेमोक्रिटस यांनी आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रयोग केले नव्हते। हे फक्त त्यांचे विचार होते। प्रयोगांच्या आधारे कणांबद्दल माहिती मिळाली ती डेमोक्रिटस नंतर जवळपास 2000 वर्षांनी। हे आहेत जॉन डॉल्टन, एक ब्रिटिश केमिस्ट। 1803 मध्ये त्यांनी काही प्रयोग केले। निष्कर्षांच्या आधारावर त्यांनी कणांची व्याख्या केली आणि काही मूलभूत नियम सांगितले। त्यांनी कणांना ॲटम असं नाव दिलं। ॲटमला मराठीत अणू म्हणतात। यानंतर इंग्लंडचेच अजून एक वैज्ञानिक जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये काही प्रयोग केले आणि त्यांनी अणूंचं एक नवीन मॉडेल सादर केलं। त्याला त्यांनी प्लम पुडिंग असं नाव दिलं। याला आपण एखाद्या कलिंगडाप्रमाणे समजू शकतो। लाल भाग धनप्रभारित म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, बिया ऋणप्रभारित म्हणजे नेगेटिव्ह चार्ज। काळानुरूप अणूबद्दल आणखी माहिती मिळत गेली। अर्नेस्ट रदरफोर्डने 1910 मध्ये सोन्याच्या पातळ पत्र्यावर एक प्रयोग केला। त्यांनी सांगितलं की अणूची रचना काहीशी अशा प्रकारची असते। मध्यभागी धनप्रभारित गोळा, जिथे अणूचं सर्वाधिक वजन सामावलेलं असतं, आणि अवतीभवती फिरतात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की अणूचा बहुतांश भाग हा रिकामा असतो। रदरफोर्ड मॉडेल नंतर 3 वर्षांनी सन 1913 मध्ये नील्स बोरने अणूचं एक नवीन मॉडेल सादर केलं। बोर्डने सांगितलं की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स काही ठराविक कक्षांमध्येच फिरतात। वैज्ञानिकांनी अणूवरील प्रयोग सुरू ठेवले। सन 1932 मध्ये जेम्स चॅडविकने सिद्ध केलं की अणूच्या केंद्रात म्हणजेच न्यूक्लियसमध्ये अजून एक घटक असतो, त्याला न्यूट्रॉन असं नाव दिलं गेलं। न्यूट्रॉन उदासीन असतो, म्हणजे त्यावर कोणताही प्रभार नसतो। अशा प्रकारे महर्षी कणादांपासून ते चॅडविक पर्यंत अनेक विचारवंत आणि वैज्ञानिकांनी आपले विचार आणि प्रयोग सादर करून कणांची रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला। याच ज्ञानाच्या आधारावर अणूचं स्वरूप काहीसं असं समोर आलं आहे। आता तुमच्यासाठी एक प्रश्न, वैज्ञानिकांनी अणूच्या बाबतीतलं संशोधन इथेच थांबवलं असेल का? शोधा बरं।